एका बायकोसाठी तिचा नवरा सर्वस्व असतो. ती आपल्या नव्याच्या सुखासाठी वाटेल ते करायला तयार असते. नव्याची ढाल बनून त्याच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला ती धीराने तोंड देत असते. पण ती हे सगळं का करते? तीच आपल्या नव्यावर प्रेम असतं म्हणून. ती आपल्या नव्याचा खूप आदर करते म्हणून. पण हाच नवरा जर कधी तिच्या प्रेमाचा आणि आदराचा गैरफायदा घेऊ लागला तर मात्र ह्या बायको नावाच्या शेळीची वाघीण बनल्याशिवाय काही राहत नाही. चला तर वाचूयात कोण आहे आपल्या या कथेतील ही वाघीण आणि तिचा सत्य डरकाळी फोडत राहणारा वाघोबा. मेघा ए मेघा, किती वेळ झाला की नाही तुझा डबा बनवून? किती उशीर? अशाने तर हा डबा मला संध्याकाळी खावा लागेल ऑफिसमध्ये. चेहऱ्यावरचे केस बाजूला सारत पदराने घाम पुसत अगदी घाईत कसेबसे धडपडत मेघा किचनमधून साहिलचा डबा घेऊन येते. मेघा, सॉरी. आज थोडा उशीरच झाला. आणि ऐक ना साहिल, भाजीत मीठ थोडे जास्तच झाले आहे. जरा चवीचवीने खा. साहिल रागातच, शा मेघा, तुझं ना हे रोजच आहे. एक काम तुला धड जमत नाही. आजही मला बाहेरच खावं लागणार. हे घे, ठेव हा डबा तुझ्याकडेच. साहिल तसाच डबा आपटून तणतणत ऑफिसला निघून जातो. मेघाने सकाळपासून साधा नाश्ता देखील केला नसतो. साहिल गेल्यावर बिचारी एकदाची दमून खुर्चीवर बसते. इतक्यात तीच लक्ष घड्याळाकडे जात पाहते तर 9 वाजून गेले असतात. 10च तीच ऑफिस असतं. मेघा मनात, झालं, आजही मला उशीर होणार. तरी बर माझं ऑफिस घराजवळच आहे म्हणून. नाहीतर माझं काही खरं नव्हतं. मेघा लगेचच तयारी करायला घेते. घाईघाईत जेवण बनवताना तिची सगळी साडी एव्हाना खराब झाली असते. आता साडी चेंज करायची म्हणजे परत लेट होणार. पण करावी तर लागणार ह्या अशा साडीवर कुठे जाऊ ऑफिसमध्ये. म्हणून ती लगबगीने दुसरी साडी नेसते. कसेबसे घाईत का होईना पण ती 10च्या आत तीच ऑफिस गाठते. तर हे आहेत आपल्या कथेतील नायक आणि नायिका, साहिल आणि मेघा. आता हे सगळं वाचून तुम्हाला असं वाटलं असेल ना की ह्या दोघांचं नक्की अरेंज मॅरेज झालं असावं. अहो पण नाही. ह्याच तर लव्ह मॅरेज झालंय. आणि तेही 4 वर्षांचं प्रेम. कोणाला खरं तरी वाटेल का की 4 वर्षांचं प्रेम आणि लग्नाची 2 वर्ष म्हणजे जवळ 6 वर्षांची ह्यांची ओळख. पण आता तर प्रेम सोडाच हो. साधा आदरही नाही राहिलाय ह्या नात्यात. पण एखाद्या नव्या कोया साडीचा रंग जसा सत धुतल्यावर निघून जातो, तसा ह्या दोघांच्या संसाराचा रंग पार उडून गेला असतो. चला पाहूयात काय होतं पुढे ह्यांच्या नात्याचं. हे आपल्या साहिलचं ऑफिस. ऑफिसमध्ये नुसती कामाची धावपळ. त्यात आज आपल्या साहिलचा धड नाश्ताही झाला नाही आणि धड जेवणाचा डबाही नाही. जेवण ऑर्डर करायला साहिलची सकाळपासूनच सुरुवात. ऑफिसमध्ये आल्यापासून साहिल आपला मोबाईलमध्ये डोकं खुपसून. इतक्यात साहिलचा मित्र तिथून जातच असतो. पाहतो तर काय, साहिल आपला लपून छपून मोबाईलमध्ये काहीतरी पाहतोय. किशोर, काय रे मित्रा, आल्या आल्या झाली का सुरुवात तुझी मोबाईलवर? काय मग किती भेटल्या सकाळपासून? साहिल, अरे मी तर जेवण ऑर्डर करतोय माझ्यासाठी. किशोर, ए भाई, पकडे जाने पर सब लोग यही बोलते हैं. मला काय माहित नाही काय? आजकाल ऑफिसमध्ये कसला ट्रेंड चालू आहे ते आता लपवू नकोस, सांग चल कोण आहे ती? कोणाशी बोलतोयस एवढे फोनवर? साहिल, अरे बाबा मी खरंच ऑर्डर करतोय रे. पण तू काय बोललास आता ऑफिसच्या ट्रेंडबद्दल?
कसलं ट्रेंड चालू आहे? किशोर अरे फावल्या वेळेत मस्त चॅट चालू असते रे आपल्या पोरांची त्या इंटरनेटच्या पोरींसोबत. साहिल काय बोलतोस? पोरींसोबत चॅट? कोणत्या पोरी? किशोर अरे त्या डेटिंग साईटवर असतात ना. साहिल यायला असं पण असतं काय? किशोर थांब सांगतोच मी तुला. लगेचच किशोर साहिल मोबाईलवर एक साईट ओपन करून देतो. साहिल पाहतो तर काय लाईनमध्ये मुलींच्या प्रोफाईल असतात चॅटसाठी. किशोर बघ आता तुला हव्या त्या मुलीला सिलेक्ट कर आणि बस बोलत. मस्त मज्जा येते की नाही बघ. किशोर गेल्यावर लगेचच साहिल मुलींशी गप्पा मारायला लागतो. काही मुलीची प्रोफाईलवर नाव असतात तर काहींची नसतात. काहीचे खरे फोटो असतात तर काहींचे खोटे फोटो असतात. तर काही जणींचे तर नसतातच. साहिल आपला प्रत्येक मुलीचे प्रोफाईल ओपन करून बघतोय आणि बोलतोय. मध्येच बॉस राऊंडला आला तर काम करायचं नाटक करायचं नाही तर आपला आहेच मोबाईल. मोबाईलमधून आता काही साहिलच डोकं बाहेर येतच नसतं. घरी आल्यावर साहिल फ्रेश होतो. मेघा काय अजून घरी आलीच नसते. साहिल फ्रेश होऊन पुन्हा मोबाईल घेऊन बसतो. एखादे व्यसन लागावे तसे ह्या ऑनलाईन चॅटचे साहिलला व्यसन लागले असते. मेघा अजून ऑफिसमधून घरी का नाही आलीये? तिला इतका उशीर कसा काय झाला? ह्याच त्याला काही सोयर सुतकच नसते. मेघाला आज ऑफिसमध्ये खूप काम असते. तिला निघायला उशीर होणार असतो. ती ऑफिसमधूनच साहिलला उशीर होईल असे सांगायला कॉल करत असते. पण इंटरनेटच्या मुलींशी बोलत बसण्यात साहिल एवढा गर्क असतो की मेघाचा मध्ये मध्ये येणारा फोन अगदी सहजतेने कट करत असतो. बिचाऱ्या मेघाला असे वाटते की खरंच साहिल ऑफिसमधल्या मीटिंगमध्ये असेल आणि म्हणून माझा फोन कट करत असेल. किंवा कदाचित सकाळी आमचं भाजीवरून जे भांडण झालं त्यावरून साहिल नाराज असेल. बिचारी मेघा आपली भ्रमातच असते. आता मेघाचा हा भ्रमच राहतो की तिला सत्य परिस्थितीची जाणीव होईल. सगळी काम आटपून मेघा रात्रीची घरी येते. तिच्या पोटात कावळे ओरडत असतात. तिला मनोमन वाटू लागते की बिचारा साहिल आज माझ्यामुळे उपाशी राहिला असेल. स्वतःच्या हाताने तो काय वाढून घेणार नाही. सवयच नाही ना त्याला. अजून बिचारा जेवलाही नसेल. ती लगबगीने घरी जाते. बेल वाजवायला जाणार तोच पाहते तर काय. दरवाजा उघडाच. मेघा मनात साहिलने आल्यापासून दरवाजा आतून लावूनच नाही घेतला की काय. ती आत जाते आणि पाहते तर काय. मस्त साहिल आपल मोबाईलमध्ये डोकं खुपसून काहीतरी करतोय. मेघा साहिल अरे काय हे? तू साधा दरवाजा देखील लावून नाही घेतलायस. अरे असा कसा तू? आपली बायको घरी आली आहे ह्याची साधी कल्पना देखील नसते साहिलला. तो आपल्या मोबाईलच्याच धुंदीत असतो. मेघा साहिल अरे काय विचारते मी? दरवाजा का उघडा ठेवलास? साहिलग ते राहिला चुकून उघडा. मेघा बरबर. तू जेवला नसशील ना अजून? थांब मी आलेच हा फ्रेश होऊन. लगेच तुला जेवायला वाढते बघ. साहिल नको नको मला जेवायला नकोय. भूक नाहीय मला. मेघा अरे असं कस भूक नाही? थोडं तरी खाऊन घे काहीतरी. साहिल नको. माझं जरा महत्वाचं काम आहे. मी रूममध्ये जातोय. भूक लागली तर खाईन मी. असे म्हणत मोबाईलमध्ये डोकं ठेवूनच साहिल बेडरूममध्ये निघून जातो. मेघा घरी आल्यापासून त्याने साधं नजर उठवून मेघाकडे पाहिले देखील नसते. मेघा मनात जाऊ देत आज काहीतरी महत्वाचं काम असेल खरंच त्याच. पण तो जेवला नाही तर माझ्या घशाखाली तरी घास उतरेल का?
मेघासुद्धा काहीही जेवत नाही. सगळे आवरून ती रूममध्ये येऊन पाहते तर काय साहिल अजून मस्त बेडवरच झोपून मोबाईलमध्ये डोकं खुपसून आहे. मेघा, अरे साहिल, तू अजून झोपला नाहीस? मला वाटलं काम करून दमला आणि झोपला सुद्धा असशील. साहिल, तुला झोप आली असेल तर तू झोप ग, माझं मी बघेन. साहिलच्या अशा वागण्याने मेघा खूप दुखावते. साहिल साधं तिला विचारत देखील नाही की ती जेवली का. मेघा येऊन आपली बेडवर साहिलच्या शेजारी झोपते. आज खूप दमल्याने तिला पडल्या पडल्याचं झोप लागते. 1-2 तासाने ठसका लागल्याने तिचा डोळा उघडतो. पाहते तर काय अजून बेडरूमची लाईट चालूच. आणि साहिल आपला आहेच मोबाईलवर. मेघा, साहिल, अरे अजून झोपला नाहीस तू? अरे इतकं काय महत्वाचं काम आहे? रात्रीचा 1 वाजले. साहिल, अग मेघा, तू झोप ग. मला त्रास नको देऊस. आणि कूस बदलून मेघाच्या पलीकडे तोंड करून डोक्यावर चादर घेऊन चादरीच्या आता साहिल मुलींशी चॅट करू लागतो. मेघाला मात्र साहिलच्या ह्या वागण्याचे कोडे काही उलगडतच नाही. साहिल मनात, शा यार, आज एक धड मुलगी भेटत नाहीय बोलायला. कोणीतरी भारी भेटली पाहिजे बोलायला. थोड्या वेळाने साहिल वॉशरूमला म्हणून जातो. मोबाईल आपला तसाच टाकून गेला असतो. वॉशरूमवरून आल्यावर पाहतो तर काय एका नवीन मुलीचा मेसेज त्याला आला असो. तो पटकन आनंदाने फोन हातात घेतो. पाहतो तर काय मुलीचे नाव प्राची असते. तो लगेचच त्या मुलीने ठेवलेला तिचा प्रोफाईल फोटो उघडून पाहतो. मुलगी खूप सुंदर असते. तिला पाहून साहिलला खूप भारी वाटत. चला, कोणीतरी मस्त मुलगी भेटली आज बोलायला. आता रात्रभर हिच्याशी गप्पा मारत बसतो. पाहतो तर काय मेघा बाजूला झोपलाय. साहिल मनात, एक काम करतो, लाईट बंद करतो. चादरीच्या आत डोकं ठेवून चॅट करतो. नाहीतर हिला उगाचच संशय यायचा. साहिल लगेचच रूमची लाईट बंद करतो. आणि चादरीच्या आत डोकं घालून प्राचीच्या मेसेजला रिप्लाय करतो. साहिल, हॅलो प्राची. तू खूप सुंदर दिसतेस. प्राची, हो आय नो, मी खूप सुंदर दिसते. पण तुझा फोटो कुठे? तू तर फोटोच टाकला नाहीस. साहिल, 1 मिनिट. लगेच फोटो ठेवतो, थांब. साहिल क्षणाचाही विलंबन करता लगेचच आपला एकदम मस्त गॉगल वगैरे लावलेला फोटो डीपी वर ठेवतो. फोटो पाहून लगेचच प्राचीचा त्याला रिप्लाय येतो. प्राची, वा साहिल, तू खूप हंडसम दिसतोस रे. लग्न झालाय का तुझं? साहिल मनात, अरे बापरे, हिने हा काय प्रश्न विचारला. आता काय सांगू हिला. जर माझं लग्न झालंय असं हिला मी सांगितलं आणि हिने बोलणं बंद केलं तर तिला मी काका वाटेन मग. फोटोवरून तर प्राची एकदम 24-25तलीच वाटते. नाही नाही, लग्न झालाय हे तिला सांगायला नको. साहिल, नाही ग, माझं अजून लग्न झालं नाहीये. प्राची, वाव, ग्रेट, मस्तच. मला अगदी हवा तसा आहेस बघ तू. साहिलच्या मनात इथे लड्डू फुटत असतात. लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी तो कोणत्यातरी मुलीशी अशा मनमोकळ्या गप्पा मारत असतो. साहिल, पण प्राची, तू इतक्या रात्री ह्या अशा साईटवर का आहेस? म्हणजे ते प्राची, अरे गेल्याच आठवड्यात माझ्या बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झालं. सो मला खूप एकटं वाटत होत. कोणाशी तरी मनमोकळं बोलावसं वाटत होत. कोणाचा तरी आधार घ्यावासा वाटत होत. म्हणून मी इथे आले. साहिल, वा, मला आवडेल तुझा आधार बनायला. प्राची, खरंच. पण तुझी कोणीतरी असेलच ना, एखादी गर्लफ्रेंड. इतका हंडसम दिसतोस तर.
साहिल लाजतच, नाही नाही. माझी कोणी गर्लफ्रेंड वगैरे नाही आहे. मी सिंगलच आहे. प्राची वा म्हणजे आपली फ्रेंडशिप मस्त होईल तर. साहिल फक्त फ्रेंडशिपचं. प्राची म्हणजे. साहिलला लगेच लक्षात येत. अरे हे काय विचारतोय आपणहिला. आपलं तर लग्न झालाय. पण का कोणस ठाऊक मला हिच्याशी असेच बोलत राहावसं वाटतंय. तो तोंडावरची चादर बाजूला सारून गाढ झोपलेल्या मेघाकडे बघतो. साहिल मनात, ठीक आहे ना. मी काय मेघाला फसवत तर नाही आहे. फक्त प्राचीशी थोडी जवळीक वाढवतोय एवढंच. असेही मी प्राचीबद्दल मेघाला किंवा मेघाबद्दल प्राचीला काहीच कळून देणार नाही. मग तर फसवाफसवीचा काही प्रश्नच येत नाही. असा विचार मनात करून पुन्हा डोक्यावर चादर घेऊन साहिल आपला प्राचीशी बोलणे चालूच ठेवतो.